नमस्कार. भविष्य तरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आबा गुरुजी. आज आपण बघणार आहोत वडपौर्णिमा. वडपौर्णिमा पूजन. या दिवशी काही म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे काय, तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्कर्षासाठी, आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी, समृद्धीचा आणि वैवाहिक सुखी जीवनाचा उत्सव म्हणजेच वडपौर्णिमा. त्याच्यासाठी तुम्ही सर्व स्त्रिया वडाची पूजा करतात. बरोबर आहे ना? तर त्यामध्ये काही विशेष असे 3 उपाय तुम्ही केले, तर नक्कीच तुमचे आर्थिक समस्या ज्या काही असतील ते दूर होऊ शकतील. इव्हन दो कुटुंबात जर वादविवाद होत असतील, पती संबंधित प्रेम जर का कमी होत झालं असेल दोन्ही संबंधातलं, तर ते सुधारण्यासही मदत होईल. तर ते काय-काय उपाय आहेत ते आपण बघूयात. त्याच्यावर चर्चा करू. पहिला उपाय म्हणजे त्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा करायला जाल, तर हल्ली एक पद्धत निघाली आहे, फॅशन झाली फॅशन, की केस मोकळे सोडून पूजा करतात. तर केस मोकळे सोडून ठेवून पूजा करू नये, देवाचं पूजनच करू नये मुदला. कारण केस सुटे स्त्रीचं असणं हे अमंगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यापासून दोष असा होतो, की एखादा चुकून केस जर का पूजा साहित्यावर पडला किंवा त्या झाडाजवळ जरी गेला, तरी फायद्याऐवजी नुकसानच आहे. त्याचा दोष आपल्याला निर्माण होतो आणि ते नकारात्मकता आपल्याकडे येते. तर पहिले केस बांधायचे येतात. सर्वांना विनंती आहे माझी, की तुम्ही केस बांधूनच पूजा करा. पूजा करत असताना जेव्हा तुम्ही 7 फेऱ्या मारता, लाल, आपला जो पांढरा धागा आहे, 7 तारी दोरा, 7 फेऱ्या ज्या मारत असता, तेव्हा प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला पतीच्या दीर्घायुष्याची, त्याच्या आर्थिक उन्नतीची आणि कुटुंब सुखसमृद्धी असण्यासाठी त्याच्यावरच कुटुंब अवलंबून असतं. त्यामुळे ती प्रार्थना करायची आहे आणि नमो भगवते वासुदेवाय नमः याचा अखंड जप करीत प्रदक्षिणा करायची आहे. या झाल्यानंतर ही सर्व तुमची पूजा झाली, की तिथे वडाचं पडलेलं एखादं पान जे हिरवं आहे, फाटलं तुटलेलं नाहीये, अखंड पान, ते घ्यायचंय, तेच वडाच्या झाडाजवळ ठेवायचंय तिथेच. त्याच्यावर हळद-कुंकू व्हायचंय आणि तुमची जी मनोकामना आहे ती त्या देवतेला सांगायची आणि ते पान घरी घेऊन यायचं. हा दुसरा उपाय आहे. तो असा, की घरी आणलेलं हे वडाचं पान धुवायचंय स्वच्छ. तुमच्याजवळ गंगाजल असेल तर गंगाजल, दूध पाण्याने त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचंय परत आणि गंधासारखी हळद ओली करायची आहे. ओली हळद आणि अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट म्हणजे रिंग फिंगर. तर त्यांनी त्याच्यावरती श्री काढायचा आहे. श्री नाही जमला तर स्वस्तिक काढा आणि त्याची पूजा करून ते तिथेच ठेवायचंय. पूजा करत असताना, स्वस्तिक काढत असताना ओम श्रीम नमा याचा जप करायचा आहे. एक माळ ओम श्रीम नमा असा जप तुम्ही रोज करायचा आहे. दुसऱ्या दिवशी ते पान उचलायचंय आणि तुमच्या तिजोरीत, कपाटात ठेवा. जिथे तुम्ही धन ठेवता, धनसंग्रह जिथे करता, पैशांचा संग्रह जिथे आपला असतो, तर त्या तिथे ते ठेवायचंय. दर पौर्णिमेला त्याची पूजा करायची. पुढे येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करायची. अभिषेक केला की ते गंध जाईल. परत नवीन काढायचं आणि दुसऱ्या दिवशी उचलून तिजोरीत ठेवायचं. तिसरा उपाय म्हणजे की त्या दिवशी सुवासिनी जी बघायची, एखादी गरजू सुवासिनी बघा. तिला सौभाग्यवान दान द्या. सौभाग्यवान म्हणजे काय, त्याच्यात बांगड्या येतात, गळसरी येते. त्याच्यानंतर हळद, कुंकू, शेंदूर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिला द्या. आणि पायाला हात लावून नमस्कार करा. तिची ओटी भरा. ओटी भरू शकता. फळं देऊ शकता. हा एक उपाय तुम्ही करू शकता. त्याने कुटुंबातले कलह कमी होतात, वितुष्ट कमी होतं आणि प्रेम वृद्धिंगत होतं. तर तुम्हाला या वडपौर्णिमेच्या शुभेच्छा. धन्यवाद. नवीनच आणि हो, हे मी नवीन व्हिडिओ जे करतोय तुम्हाला आवडतात कसे ते कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. तुम्हाला आणखीन दुसऱ्या कुठल्या विषयावरती जरी व्हिडिओ हवा असेल तर तोही सांगा, म्हणजे मी तो करीन. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही शंका आणि प्रश्न असतील तर तेही विचारा. त्याचं समाधान जरूर केलं जाईल. किंवा माझा संपर्कासाठी नंबरही दिलेला असतो, तो व्हॉट्सअप आहे. त्याच्यावर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करू शकता.
पौर्णिमेचे महाउपाय म्हणून एक मी व्हिडिओ टाकणार आहे. एकच उपाय त्यातून तुम्ही कुठलाही केलात तरी त्याचे तुम्हाला खूप फायदे होतील. वेगवेगळे पौर्णिमेचे उपाय आहेत. त्याचा एक विस्तृत व्हिडिओ मी करणार आहे, तो लवकरच येईल. धन्यवाद.